भारतीय उपखंड आणि इतिहास या धड्यामध्ये आता आपण आहोत. चला, ह्याच्यामध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत की ती कोणती कोणती आहे, त्यांची माहिती आपण आता घेणार आहोत. चला तर, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. आपण जर आपल्या भारताचा जर भौगोलिक नक्षा जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला हिमालय पर्वताच्या रांगा अशा दिसतात संपूर्णपणे, बरोबर. त्याच्यानंतर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, त्याच्यानंतर पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर. बघितलं, सगळ्या बाजूनी काय आहे, समुद्र आहे आणि उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा. त्याच्यानंतर आपली आहेत ते अंदमान आणि निकोबार ही दोन बेट. आणि हे जर बेट आपण जर सोडली तर उरलेला जो प्रदेश आहे तो भौगोलिक दृष्ट्या हा एकदम सरळ आणि सलग असा आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्या भारताचा संपूर्णपणे इतिहास बघतो, अगदी प्राचीन काळापासून पुढे आपण जो अभ्यास करायला जाणार आहोत त्याच्यामध्ये ह्या भौगोलिक प्रदेशाचा भूप्रदेश आपल्या लक्षात घेणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याच्यानंतर मग आपले पुढे विभाग पडले जात आहेत आणि टप्पे पुढे पडले जात आहेत. आले लक्षात? पुढे आणि या सगळ्यालाच आपण काय म्हणतो, प्राचीन भारत. आपल्या उपक्रमात पण दिसत आहेच सगळ्या गोष्टी. तर आता ह्याचा आपण अजून अभ्यास करूया. चला तर, त्याच्यानंतर महत्वाचे आपल्या भारताचे 6 भूप्रदेश पडतात. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपले जे विभाग आहेत, जसं काही अरबी समुद्र आहे ते आपल्या भारताच्या अरबी समुद्र, हिंदी महासमुद्र असे सगळे जे समुद्र आहेत, त्याच्यानंतर ज्या हिमालय पर्वताच्या रांगा, आता त्याचा अजून आपण विस्तारित अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्या भारताने हे 6 भूप्रदेश आपले ठरवलेले आहेत. ते म्हणजे हिमालय, त्याच्यानंतर आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश आहे. त्याच्यानंतर आला थरचं वाळवंट, त्याच्यानंतर दख्खनचं पठार, त्याच्यानंतर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. आता ह्याचा आपण एक एक घेऊन, एकेका भूप्रदेशाला घेऊन आपण त्याचं थोडस विस्तारित असा अभ्यास करणार आहे. चला, ह्याच्यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा हिमालय. तर हिमालय कुठे आहे? हिमालय आहे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की संपूर्णपणे पर्वताच्या रांगा आहेत आणि या हिमालय पर्वताबरोबर हिंदुकुश पर्वत पण आपल्या हिमालय पर्वताबरोबर आहे. आता थोडस ह्याच्याबद्दल अजून विस्तृतीकरण म्हणजे हिंदुकुश पर्वतातल्या ज्या 2 खिंडी आहेत, एक आहे खैबर आणि दुसरी आहे बोलन. बघा, परत लक्षात घ्या, एक आहे खैबर आणि दुसरी आहे बोलन. हे प्राचीन इतिहासाच्या काळातलं हे महत्व आहे आपल्या भारताचं, जे आपण आता विस्तृतरित्या अभ्यास करतो त्याचा. तर ह्या पर्वतातील खैबर आणि बोलन खिंडीतून खुष्कीचा व्यापारी मार्ग निघाला होता. खुष्कीचा व्यापारी मार्ग म्हणजे जो रस्त्याने जाणारा व्यापारी मार्ग. म्हणजे आपले जे भारताचे जे व्यापारी संबंध होते दुसऱ्या परदेशातील लोकांशी, दुसऱ्या संपूर्ण देवाणघेवाण, दळणवळण सगळं काही चालायचं, व्यापाराची माल ने आण होणं, त्याच्यामध्ये खुष्कीच्या व्यापाराला, खुष्कीच्या मार्गाला पण महत्व आहे. त्याचा पण आता आपण अभ्यास करतो. तर ह्या 2 खिंडी होत्या हिंदुकुश पर्वताच्या मध्ये. तर आता ह्यांचा मार्ग कसा निघालाय बघा. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी देशापर्यंत जातो. बघितलं, म्हणजे अरब देशातले लोक व्यापारी सुद्धा आपल्याकडे येणार आणि आपण त्या देशात जाणार. आलं लक्षात? आता या अरब देशाच्या मधले जे काही प्रदेश आहेत, जे काही देश आहेत, त्या सगळ्यातून आपला प्रवास हा होत जाणार, आपला व्यापार हा होत जाणार. तर आता या मार्गाला अजून एक दुसरं नाव आहे. काय नाव आहे? रेशीम मार्ग.
लक्षात आलं? मग रेशीम मार्ग या मार्गाला का म्हणतात? कारण आपल्या भारतातून आपल्या पश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्यानं रेशीम पाठवलं जाईल. कोणतं? रेशीम. त्याच्यामुळं या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात. तसंच आपल्या उपक्रमात आपण चित्र पण बघतोय खैबर खिंडीचं. बघितलं कसा वेडावाकडा रस्ता आहे, ओबडधोबड अगदी. म्हणजे कसं आहे, तो संपूर्ण डोंगरातून काढलेला तो भाग आहे की जास्तीत जास्त कमीत कमी अंतर आणि लवकरात लवकर पोहोचण्याचा एका देशातून दुसऱ्या देशात असं आहे ते. आलं लक्षात? चला तर आता पुढे जाऊ. आता दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश. आता तुम्हाला तर माहिती आहे की गंगा नदीचं नाव सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, की ही अतिशय प्रसिद्ध अशी नदी आहे भारतातली, बरोबर. आणि त्याला ह्या 2 नद्या मिळालेल्या आहेत आणि अतिशय ह्या सांगायचं म्हणजे तुम्हाला गोष्ट म्हणजे ह्या तिन्ही नद्या आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या नद्या आहेत, बरोबर. तर त्यांचे प्रदेश पण तसेच विस्तारलेले आहेत. संपूर्णपणे सिंध पंजाब पासून बांगलादेशापर्यंत हा संपूर्णपणे प्रांत पसरलेला आहे. आलं लक्षात? आलं? हा. तर ह्यांचा विस्तारीकरण इतकं आहे, ह्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या या रीतीने संपूर्णपणे पसरलेल्या आहेत. त्यांचे आपण आपल्या उपक्रमामध्ये चित्र पण बघतोय. सिंधू नदी, गंगा नदी तर आपल्याला माहितच आहे, सुरुवातीलाच आपण बोललो, आणि ब्रह्मपुत्रा या त्याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि पुढे पुढे जात आहे. त्याच्यानंतर पुढे आलं आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की प्राचीन भारत म्हणजे काय, हे कशाला बोलतात. त्याच्यानंतर आलंय 6 भूप्रदेशांची आपल्याला नावं सांगायची. त्याच्यानंतर भारताच्या उत्तरेला असलेल्या पर्वतांची नावं कोणती. त्याच्यानंतर हिंदुकुश पर्वतातील खिंडींची नावं तुम्हाला सांगायची. आपण सुरुवातीला खुष्कीचा जो मार्ग होता त्या खिंडींचे नाव, आणि त्याच्यानंतर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांचा तुम्हाला विस्तार सांगायचा आहे. आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला तर